उद्धव ठाकरे हे सध्या काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या सोबत इंडिया आघाडीमध्ये आहेत। पण पहलगामच्या हल्ल्यावरून संजय राऊत हे काँग्रेस आणि शरद पवार यांच्यावरती टीका करतात। आज तर त्यांनी शरद पवारांनी अमित शहांचा राजीनामा का मागितला नाही असा थेट सवालही विचारला। राऊतांच्या या भूमिकेबद्दल राजकीय वर्तुळामध्ये आश्चर्य नाहीये, पण काहीसे तर्कवितर्क सुरू आहेत। राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवरती ही टीका तर होते का असाही एक सूर बघायला मिळतोय। ठाकरे गट आघाडीमधून बाहेर तर पडणार नाही ना अशी ही चर्चा होतीये। राज ठाकरे परदेश दौऱ्याहून महाराष्ट्रामध्ये परत आले आणि उद्धव ठाकरे हे उद्या 4 तारखेला परतणार आहेत। त्यामुळे दोन्ही ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चेला पुन्हा एकदा अर्थातच वेग येणार आहे। एकत्र येण्याच्या या प्रक्रियेमध्ये दोघांनीही आपापले मित्रपक्ष दूर ठेवावेत हा नक्कीच पहिला निकष असेल। दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे, आपण पाहूयात। मी तुम्हाला खात्रीने सांगतो, उद्याच्या अधिवेशनामध्ये हे सरकार आम्हाला काश्मीरवर चर्चाच करू देणार नाही। विरोधी पक्ष काहीतरी एखादा वेगळा विषय काढून सदन बंद पाडतील। म्हणून या सरकारला त्यांच्या चुकांचं समर्थन करणं विरोधी पक्षानं हे या देशाला परवडणार नाही। सरकारच्या मागे उभं राहिलं पाहिजे, पण हे सरकार नाही आहे, हे नराधम आहेत, हे राज्यकर्ते आहेत। ते त्या पद्धतीचे राज्यकर्ते नाही आहे जे 10 वर्षापूर्वी होते संवेदनशील, तसे नाही आहेत। त्याच्यामुळे ह्यांना जर कोणी पाठिंबा द्यायच्या गोष्टी करत असेल तर तुम्ही त्यांनी केलेल्या चुकांना पाठिंबा देताय आणि त्यांना पुढल्या चुकांसाठी उत्तेजन देताय, असं माझं स्पष्ट मत आहे। तुम्ही पण विरोधात आहात। मी मागतोय ना, आम्ही मागतोय ना, मी माझी भूमिका मांडतोय, आमच्या पक्षाची भूमिका मांडतोय, सर्वपक्ष बैठकीत सुद्धा मांडली। आम्ही नाही, हा देश महत्वाचा आहे। ज्या पद्धतीनं पुलवामात हत्याकांड झाल्यावर भाजपच्या चेहऱ्यावर मला दुःख दिसलं नाही, मोदींच्या चेहऱ्यावर मला दुःख दिसलं नाही, त्याच पद्धतीचं माझं म्हणणं आहे की 27 जणांच्या हत्याकांडानंतर भाजपच्या किंवा त्यांच्या प्रमुख लोकांच्या चेहऱ्यावर मला दुःखाचा, चिंतेचा लवलेश दिसला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।